नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं। तर इकडे मी 1 किलो कैरी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतली आणि असे बारीक तुकडे करून घेतले। आता आपण त्याला चमचाभर हळद आणि 2 चमचे मीठ घालू। आता हे मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घेऊया। कैरीच्या फोडी देठासकट कापून घ्यायच्या, त्याच्यामुळे आपलं लोणचं टिकायला मदत होते। आता मीठ आणि हळद सगळं व्यवस्थित कैरीच्या फोडींना लागलेलं आहे। आता ह्या फोडी आपण एका जाळीच्या भांड्यात ठेवूया। आता हे जाळीचं भांडं आपण या टोपावरती ठेवूया। आता वरून झाकण ठेवूया आणि हे असंच झाकून 10 ते 12 तास तसंच ठेवून देऊया। तर इकडे आपण कैरीच्या फोडी 10 ते 12 तास चाळणीवरती झाकून ठेवल्या होत्या। तर आता आपण बघूया। तर इकडे सर्व पाणी याच्यामध्ये जमा झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपण ह्या फोडीचं लोणचं बनवायला घेऊया। तर त्यासाठी आपण पहिल्यांदा मसाला तयार करून घेऊया। तर मसाला तयार करण्यासाठी आपण घेऊया 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप, 1 छोटा चमचा मेथी आणि 8 ते 10 काळे मिरे। आता हे सर्व 3-4 मिनिटं परतून घेऊया। आता हे सर्व मी 3-4 मिनिटं परतून घेतलंय। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हे आपण थंड करूया आणि मिक्सरमध्ये जाडसर पावडर करूया। आता इथे मी मिक्सरमध्ये मसाल्याची पावडर करून घेतली। आता इथे बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये मसाल्याची पावडर ओतून घेऊया। 4 चमचे राईची डाळ घालतोय, 4 चमचे मिरची पावडर, मीठ आपण लावून घेतलं होतं, मी आता 2 चमचे मीठ घालतोय। सर्व मिक्स करून घेऊया। आणि आता आपण तेल गरम करून घेऊया। इथे मी 1 वाटी तेल गरम करायला ठेवलंय। आता इथे तेल आपलं गरम झालंय, गॅस बंद करूया आणि हे तेल थोडा वेळ थंड करून घेऊया। तेल मी थंड करून घेतलंय। आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा हिंग। आता हे तेल अजून थोडं थंड करून घेऊया। आता हे तेल थोडंसं कोमट आहे, तोपर्यंत मसाल्यामध्ये ओतून घेऊया। चमच्याने मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये कैरीच्या फोडी घालूया। आता हे लोणचं मिक्स करून घेऊया। आता मी इथे मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे एखादा दिवस मुरवत तसंच ठेवून द्यायचं आणि नंतर एक काचेची स्वच्छ बरणी धुवून घ्यायची, उन्हामध्ये वाळवून घ्यायची, तासभर उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं। वर्षभर टिकतं। तर तुम्हाला मी 1 किलो कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।